श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. स्वार्थ असावा, पण कोणत्या गोष्टीचा? तर आपण आपली काळजी घेतली पाहिजे, आपल्या इच्छा पूर्ण केल्या पाहिजे, आपल्या मनाला जे आवडतं ते आपण केलं पाहिजे, आपण आपलं आयुष्य आपल्याला हवं तसं आपण जगलं पाहिजे. हा स्वार्थ असणं गरजेचं आहे. पण हो, हे सर्व करताना आपल्यामुळे दुसऱ्या कुणाला त्रास होता कामा नये ह्याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. आपल्या स्वार्थापायी दुसऱ्याचं नुकसान होता कामा नये, इतरांच्या कार्यामध्ये आपली ढवळाढवळ होता कामा नये. मग आपण जर स्वतःसाठी थोडे स्वार्थी झालो तर काय बिघडलं? जर आपण आपल्यासोबत इतरांची काळजी घेत असू तर ह्यात नुकसान काहीच नाही. आपण आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्याच्या इच्छेवर पाय न देता आपली इच्छा आपण पूर्ण केली तर काय चुकलं? आपण स्वार्थी होऊन जर स्वतःचं आयुष्य सुखात जगण्याचा प्रयत्न करत आहोत तर कोणता गुन्हा करत आहोत? मी तर म्हणेन बिलकुल नाही. आपल्या स्वार्थामध्ये दुसऱ्याचा अपमान होणार नाही ह्याची जर आपण काळजी घेतली तर कुठे काय बिघडलं? आपण स्वतःवर प्रेम केलं पाहिजे तरच आपण इतरांवर प्रेम करू शकतो. सर्वात अगोदर स्वतःला समजून घेतलं पाहिजे, तेव्हाच आपण इतरांना समजून घेऊ शकतो. कारण प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं असतं. तसंच मनुष्य जन्मात प्रत्येकाचे भोग देखील वेगवेगळे असतात. तरीसुद्धा एकमेकांची व्यथा आपण एकमेकांना सांगून एकमेकांचं दुःख हलकं करूच शकतो. म्हणूनच सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मनुष्य हा जन्म आपल्याला कोणत्या गोष्टीसाठी प्राप्त झाला आहे हे जाणून घेणं. मग स्वार्थीपणा, भेदभाव या गोष्टींचा आपल्याला फरकच पडणार नाही. मी तर म्हणेन प्रत्येकाने आपलं आपलं आयुष्य आनंदात घालवणं गरजेचं आहे. तेव्हाच आपल्याबरोबरची माणसं देखील आपल्या अशा वागण्यामुळे स्वतःचं आयुष्य आनंदात घालवण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. जर आपल्या अशा चांगल्या स्वार्थामुळे जर कोणाचा फायदा होत असेल तर असा स्वार्थ केव्हाही चांगला. पण स्वार्थ मर्यादित असावा, तितकं ते गरजेचं आहे. जर मर्यादा ओलांडली तर मात्र आपल्याला कोणीच, आपली स्वामी आई देखील वाचवू शकणार नाही. कारण आपण जे इतरांना देतो तेच परतून आपल्याकडे येतं. हा नियतीचा नियमच आहे व हा सगळ्यांनाच लागू आहे आणि हा सगळ्यांना माहीत देखील आहे. म्हणूनच स्वार्थ स्वतःच्या हिताचा असावा, पण तो इतरांच्या पायाखालची जमीन हादरवून टाकणारा नसावा. स्वार्थीपणा आणि स्वार्थ फरक आहे, लक्षात घ्यावं. तसं वागावं. स्वार्थ म्हणजे स्वतःचं सुख साधणं आणि स्वार्थीपणा म्हणजे स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्याचं सुख हिरावून घेणं. आता आपण सर्वांनी आपलं आपलं ठरवावं की आपण स्वार्थी होऊन सुख भोगावं की स्वार्थीपणा करून दुःख भोगावं. श्री स्वामी समर्थ.